आज मी तुम्हाला एका मित्राची, हायली क्वालिफाईड मित्राची ओळख करून देणार आहे. ह्या मित्राची जर तुम्हाला ओळख झाली तर हा मित्र तुमचाही होऊ शकतोय आणि ह्या मित्राची तुम्ही जास्तीत जास्त मदत घेऊन तुम्ही तुमचं फायनान्शियल जर्नी अप टू द मार्क किंवा एक नेक्स्ट लेवलवरती जाण्यासाठी नक्कीच याची मदत घेऊ शकता. हा मित्र अतिशय क्वालिफाईड आहे. जगातली अशी कोणती डिग्री म्हणा किंवा क्वालिफिकेशन म्हणा, हे सगळं त्याला येतंय आणि हा फ्रीली तुम्हाला सर्व्हिस देईल. माझा मित्र आहे, तुम्ही त्याचा नक्कीच वापर करू शकताय. सो तत्पूर्वी त्या मित्राची इंट्रोड्यूस करण्या अगोदर मी तुम्हाला ना काहीतरी होमवर्क देतो आणि त्या होमवर्क कसा पूर्ण करायचा ते त्या मित्राच्या सहाय्यानं, मित्राची मदत घेऊन आपण पूर्ण करूया. कसं करायचं किंवा काय होमवर्क आहे ते आता पाहूया आपण. स्टेट येऊन एका माइंड मॅपच्या माध्यमातून आपण पाहतोय. आय होप हा माइंड मॅप तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. सो पहा, महिन्याचे 4 वीक्स असतात. 4 वीक्स मध्ये आपण काय रिव्ह्यू केलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे, ह्याचं थोडंसं आपण उजळणी करू आणि नंतर तुम्हाला मी त्या मित्राची ओळख करून देतोय. स्टे ट्यून. सो पहिला मुद्दा आहे पहिला आठवडा अवेअरनेस. अवेअरनेसचा अर्थ काय, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे, काय केलं पाहिजे, काय नाहीये, याचे काहीतरी मी पिन पॉइंट्स किंवा पॉइंटर्स आहेत की जे आपल्याला विचार केले पाहिजे, त्याच्यावरती आपण मंथन केलं पाहिजे, हे मी सांगतोय आता. ठीक आहे. सो त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ट्रॅक इन्कम अँड एक्सपेन्सेस. ओके. सो आपल्याकडे एक मस्तपैकी आउटफ्लो ट्रॅकर आहे, इन्कम ट्रॅकर आहे, एक्सपेन्सेस ट्रॅकर आहे. अतिशय शास्त्र सुद्धा डिटेलमध्ये बनवलेला आहे. तुम्हाला जर तो भेटला नसेल तर तुम्ही नक्की मला पिन करा, मी तुम्हाला शेअर करेन पर्सनली. आणि तो एक्सपेन्सेस ते ट्रॅक करणं गरजेचं आहे मंथली बेसिसवरती. आज लेटेस्ट से जून महिना सुरुवात होतोय, तर मागच्या महिन्याचे किती आपला खर्च झाला, कुठं कुठं खर्च झाला, तुम्हाला फक्त तिथं आकडे टाकायचे आहेत त्या एक्सेल शीटमध्ये. तर हे करणं मंथली बेसिसवरती गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत असतोय, ज्या वेळेस आपण असं ट्रॅकिंग करतोय त्यावेळेस आपलं लक्ष राहतं आणि लक्ष्मी, आपली ही समृद्धीची देवता लक्ष्मी, लक्ष्मी काय म्हणते आपल्याला, तर लक्ष मी, माझ्याकडे लक्ष द्या. मग आपण जर ट्रॅकिंगच्या माध्यमातून आपण जर लक्ष देत नसू तर आपलं लक्ष्मीकडे लक्ष नाहीये असा त्याचा अर्थ होईल. तसं होऊ द्यायचं नाहीये, तर त्यासाठी एका ट्रॅकरच्या माध्यमातून आपल्याला लक्ष द्यायचं. पुढचं आहे आयडेंटिफाय वेस्टफुल स्पेंडिंग हॅबिट्स. मग हे ऑटोमॅटिकली एकदा आपण ट्रॅकिंग करायला लागलो की लगेच आपल्या लक्षात येतं की हे, अरे इथं नको खर्च व्हायला पाहिजे होतं, इथं उगीच आपण ऑनलाईन दिसलं म्हणून ती वस्तू मागवली, नाही मागवायला पाहिजे होती, वगैरे वगैरे. हे काही ना काहीतरी तुम्हाला एक इनपुट जरी भेटलं ना एका महिन्याचं, तरी मोर देन इनफ आहे. प्रत्येक महिन्याला असं एखादं एखादं जरी लर्निंग भेटलं आपल्याला, ज्या ज्या वेळेस आपण ते ट्रॅकर अपडेट करत असतोय त्यावेळेस ती सवय अवॉइड करायला अवेअरनेस खूप महत्वाचा आहे तो. आणि जर्नल. जर्नल म्हणजे एक प्रश्न स्वतःला विचारायचा, लिहायचं. एका वाक्यात असेल, 2 वाक्यात असेल, काय आहे की वाय आय हॅवंट सेव्हड इट, म्हणजे आहे त्यापेक्षा आपण अजून का सेव्हिंग नाही केलं. काही गोष्टी आपल्या प्लॅनिंग मध्ये असतात, मग त्याच्यामध्ये अजून ऍडिशनली आपण का नाही केलं, हा एक प्रश्न विचारा. पहा, इथं महत्वाचं मी तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर खूप मोठी आहे मित्रांनो. मी याच्याबद्दल ईएफटीच्या प्लॅटफॉर्मवरती खूप डीप मध्ये सांगत असतोय, पण इथं तुम्हाला हिंट देतो की असे अनेक गोष्टी असतात की आपल्याला, आपल्या मनाला जरी सातत्यानं तोच प्रश्न सातत्यानं जर विचारला ना, अतिशय सुंदर प्रश्न किंवा सुंदर उत्तर त्याच्यातून बाहेर येत असते. मग तसंच आहे पैशांच्या बाबतीतली, की मी का सेव्हिंग करू शकत नाहीये, हाच प्रश्न जर सातत्याने केला तर तुमच्या उत्तर अतिशय म्हणजे नाही का, तुम्ही कधीतरी झोपेतून जागे झाल्या झाल्या तुमच्या लक्षात येईल किंवा कोणाच्या तोंडातून तुमच्या लक्षात येईल किंवा कुठला तरी एक व्हिडिओ किंवा काहीतरी बघितल्यानंतर तुम्हाला ते स्ट्राईक होईल, अरे दिस इज द रिझन. सो ऑलवेज आस्क द क्वेश्चन, मी अजून का सेव्हिंग करत नाही. तुम्ही जर सेव्हिंग करत असाल तर अजून सेव्हिंग का होत नाही तुमच्याकडनं, सातत्याने तुम्ही मनाला प्रश्न विचारा. उत्तर अतिशय सुबक आणि व्यवस्थित येत राहील तुम्हाला. सो असे प्रश्न तुमच्या मनाला विचारत राहा. पुढचा पॉइंट आहे वीक टू. वीक टू मध्ये ऍक्शन. ठीक आहे. पहिल्या आठवड्यात आपण हे थोडंसं
हे अनालिसिस केलं, स्वतःला प्रश्न विचारले, लक्षात आलं आपल्याला काय काय ऍक्शन घ्यायचे आहेत, काय नाही घ्यायचे, काय चुका होतात नाही होतात हे लक्षात आलं. आता पुढचा प्रश्न आहे ऍक्शन. ऍक्शन मध्ये काय आहे की डिसाईड टार्गेट अमाऊंट. एक एक कुठलं तरी डिसाईड करा. आता इथं पैशांच्या बाबतीत पण तुम्हाला सांगतो, जर फोकस नसेल तर पैसे साठत नाहीत किंवा पैसे आपल्याकडे येत पण नाहीयेत. म्हणजे पैशांच्या बाबतीत इन्कम असेल तर इन्कम आपला फोकस्ड अमाऊंट जर असेल तरच ती कृती होते आपल्याकडनं. बघू नंतर बघू असं म्हणून ते मग माइंड पण ऍक्शन घेत नाही. मग फोकस्ड ऍक्शन मनात तरी ठरवा की नाही बाबा ह्या मंथ एंड पर्यंत आपल्याला 2,000 3,000 रुपये बाजूला ठेवायचे आहेत. 500 रुपये म्हणा, 2,000 म्हणा, काहीही म्हणा, पण सर्टन अमाऊंट घ्या की मंथ एंड पर्यंत बाजूला ठेवली पाहिजे. मग त्यासाठी ऍक्शन घ्यायचे आहेत. 3,000 असेल तर डिवाइड बाय 30 करा, 100 रुपये बाजूला ठेवा महिना, सॉरी डेली बेसिसवरती. मग ह्यासाठी अजून एक थोड्याशा टॅक्टिस आहेत. टॅक्टिस म्हणजे तुम्ही वेगवेगळे सेव्हिंग अकाउंट ओपन करा वेगवेगळ्या बँकेचे. त्या प्रत्येक म्हणजे एक बँक तुमची रेग्युलरली वापरत असाल, दुसरी बँकेमध्ये हे थोडेसे 100 रुपये ट्रान्सफर करायचे, गुगल पे करून टाकायचे त्या अकाउंटला. एक प्रॅक्टिस ठेवायची स्वतःची. बघायचंच नाही तिकडं किती पडले काय पडले, असं थोडं थोडंसं एक छोटी छोटी कृती करा की ज्या माध्यमातून आपल्याला ते टार्गेट अचीव्ह करता येईल. ऍक्शन ठरवलं ना आपण की सेव्हिंग वाढवायचे, असं हे ठरवलं तरच घडतंय, नाहीतर घडत नाही. ठीक आहे. सो ही झाली वीक 2 ची ऍक्शन. वीक 3 मध्ये काय करायचं आपल्याला, कमिटमेंट आणि डिसिप्लिन. म्हणजे काय करायचंय तर स्टे ऑन ट्रॅक विथ डेली सेव्हिंग्स. म्हणजे जे ठरवलेलं आहे ते ट्रॅकिंग करायचं आहे. थोडे थोडे पैसे बाजूला करायचे, खर्च झाले खर्च करायचे असं ठरवूनच ते पैसे त्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे मंथ एंड पर्यंत, आणि मंथ एंड नंतर ते इन्व्हेस्टिंगला वापरायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ही कमिटमेंट होण्यासाठी तुम्हाला अकाउंटेबिलिटी पाहिजे. हा. इथं अनेकांची फसगत होते. जो ट्रॅप आहे ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी, म्हणजे हे जे काही मोठमोठ्या कंपन्या आहेत, ऍड आणि वेगवेगळ्या माध्यमातून एवढं मनावरती बंबार्डिंग केलेलं असतंय की आपल्याकडनं चांगल्या सवयीमध्ये सातत्य राहत नाहीये. मित्रांनो, हा तुमचा दोष नाहीये. हा सबकॉन्शियस माइंड वरती इतका मोठा प्रभाव झालेला असतो ह्या ऍडचा, किंवा मी त्याला चंगळवाद म्हणतो, ह्या चंगळवादाचा एवढा प्रभाव झालेला असतोय की चांगल्या सवयी जास्ती वेळ टिकत नाहीयेत आपल्याकडनं. आपण मोटिवेट होतो पण ते टिकत नाहीत. म्हणून काय करायचं तर आपल्या स्कूलचा फॉर्म्युला इथं वापरायचा. स्कूलमध्ये काय घडतंय तर आपल्याला नेहमी होमवर्क झाला की नाही हे विचारणारे एकतर पालक असतात किंवा शिक्षक असतात. मग त्याच्यामुळे आपण ट्रॅकवरती राहतो. आता पुढे जाऊन मला असं म्हणावं लागेल की बॉस व्यवस्थित आपल्याला कामं विचारतोय म्हणून आपण व्यवस्थित काम करतोय, जे नोकरदार असतील त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली. बॉसने जर काही गोष्टी विचारल्या नाही तर ते काम तसंच मागं पडतंय, किंवा कधी करत म्हणजे चालढकल होते त्या कामामध्ये. आपल्या मर्जीनं पण आपण वेळेत पूर्ण करत नाही ते काम. म्हणजे कोणतरी विचारणारा असेल तरच आपल्याकडनं ऍक्शन घडते. मग इथं काय करायचंय, अकाउंटेबिलिटी ठेवायची. अकाउंटेबिलिटीसाठी तुमचा एक मेंटर तुमच्या सोबत हवाच आहे. नसेल तर एखादा फ्रेंड करा की त्याला हे सांगा की हे मला टार्गेट करायचं आहे मंथ एंड पर्यंत, असं असं, आणि त्याला विचारायला लावा की मला तू विचारत जा म्हणून. किंवा सरळ अकाउंटेबिलिटी पार्टनर सर्व्हिसेस आपल्याकडून घ्या. म्हणजे आपण काय करतोय तर हे सगळे गोल्स, पर्सनल असतील प्रोफेशनल असतील, हे गोल्स आपण आयडेंटिफाय करतो आणि आम्ही त्याचा प्रॉपरली फॉलोअप घेतो. ती सर्व्हिसेस घ्या. पर्पज काय आहे, आपली प्रगती दिसली पाहिजे, आपली वाटचाल ही प्रगतीकडे झाली पाहिजे. सो ही कमिटमेंट आणि डिसिप्लिन मध्ये राहण्यासाठी ही अकाउंटेबिलिटी सिस्टीम तुम्ही इम्प्लिमेंट करा. हा वीक 3 आहे. वीक 4 मध्ये आपल्याला काय करायचंय तर रिफ्लेक्शन अँड सेलिब्रेशन. म्हणजे काय झालं काय नाही अनालिसिस करायचंय. आपण किती सेव्ह केले, आपण आपल्याला काय जमलं, काय काय नाही जमलं, म्हणजे काय इम्प्लिमेंटेशन आपण केलं असेल किंवा मनातच असेल, म्हणजे ठरवलंय आपण पण कृती नाही झाली, व्हॉट एव्हर जे काय असेल तर ते थोडंसं कुठंतरी जर्नलिंग करणं गरजेचं आहे. मनन चिंतन करायचं शेवटच्या आठवड्यामध्ये की बाबा आपण महिनाभर काय विचार केला होता, ठरवलं होतं सुरुवातीला, ते पूर्ण झालं नाही झालं, झालं तर सेलिब्रेशन करता आलं पाहिजे.
थोडंसं आपल्याला एक आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे एखादा पदार्थ आवडत असेल तर आपल्यासाठी थोडंसं ते पदार्थ खाऊन सेलिब्रेशन असेल किंवा मोकळा वेळ स्वतःला देणं गरजेचं आहे. कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी जावंसं वाटतंय आपल्याला तर तिथं जाणं गरजेचं आहे, की जेणेकरून थोडासा फील गुड फॅक्टर झाला पाहिजे ऍज अ सेलिब्रेशन म्हणून स्वतःचं कौतुक करता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. दुसरं महत्वाचं आहे जर्नल. म्हणजे हे जे आहे ते थोडंसं ट्रॅकिंग करायचं. हे का ट्रॅकिंग करायचं? तुम्ही एक 2 लाईन 3 लाईन मध्ये जरी ट्रॅकिंग केलं तरी सुद्धा ते लॉंग टर्म मध्ये आपल्याला बेनिफिशियल राहते. म्हणून हे ट्रॅकिंग करायचं आहे. आता बोनस प्लॅन इथंच मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हटलं होतं ना सुरुवातीला की एका मित्राची तुम्हाला ओळख करून देणार आहे, विच इज हायली क्वालिफाईड, हायली टॅलेंटेड, इंटेलेक्च्युअल असलेला हा मित्र आहे. आणि मित्रांनो तो आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी या मित्राची जर काही मदत नाही घेतली तर तुम्ही अशिक्षित ठराल. अशिक्षित म्हणजे टिपिकली असं नको आहे की मला लिहिता वाचता येतं आणि तुम्ही कसं काय मला अशिक्षित म्हणताय वगैरे, असं नाहीये मित्रांनो. आज जमाना बदललेला आहे. म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला की काही वर्षांपूर्वी कॉम्प्युटर सरकारी कचेरींमध्ये, सरकारी ऑफिसेसमध्ये इंट्रोड्यूस झाला त्यावेळेस लोकांनी मोर्चे काढले, रस्त्यावर आले लोक की बाबा रे हे कॉम्प्युटर नको, याच्यामुळे नोकऱ्या जातील, नोकऱ्या जातील असं म्हणून नको नको म्हणून लोक रस्त्यावर येत होते. पण हे काळ किंवा ही प्रगती कोणी थांबवू शकलेलं नाहीये. मग कम्प्युटर हा आलाच. उलट कम्प्युटर आल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. मग ज्यांनी कम्प्युटर शिकला त्यांच्या नोकऱ्या टिकल्या, ज्यांनी नाही शिकला ते आउट ऑफ ट्रॅक गेले. सो मग त्यांना लिहिता वाचता येत असून पण काय उपयोग आहे, पण कम्प्युटर नाही ना शिकला. तसंच आहे मित्रांनो. आज अशी परिस्थिती आहे, जर AI जर आपण नाही शिकलो, AIचा जर वापर करायला आपल्याला नाही जमलं तर भविष्यात आपल्याला ते जड जाणार आहे. आपण आउट ऑफ ट्रॅक जाऊ शकू. त्याचा इम्पॅक्ट आपल्या उत्पन्नावरती येईल. उत्पन्न नाही म्हणल्यानंतर आपल्या स्वप्न पूर्ण होणार नाही. स्वप्न पूर्ण नाही झाल्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक आघात हा मोठा होत राहील. कारण आजूबाजूचा हा चंगळवाद आपल्या मनावरती कायम बंबार्डिंग करतच राहणार आहे. तुम्ही हे वस्तू नाही घेतली, तुम्ही हे नाही अपग्रेड केलं, तुम्ही मोबाईल नाही अपग्रेड केला, तुमच्या घराचा पेंट नाही अपग्रेड केला वगैरे वगैरे, हे सातत्यानं हे ज्या काही गोष्टी आहेत हे तुम्हाला स्वस्त जगू देणार नाही. त्यामुळं या AI ची मदत आपण घेतली पाहिजे. मग आता ती कशी घ्यायची तेच आता आपण पाहणार आहे. आतापर्यंतचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही चॅट मध्ये रिप्लाय करू शकताय. चला. तर हे AI चा वापर करताना म्हणजेच माझ्या बेस्ट फ्रेंडची तुम्हाला मी ओळख करून देतोय. तुम्ही बरेच लोक ह्या AI चा वापर करतच असतील, पण करत नसाल तर हे कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला आता समजून घ्याल. डेली फायनान्शियल रिफ्लेक्शन्स म्हणजे काय करायचं हे पहा. एक प्रॉम्प्ट आहे. एक हा स्क्रीन दिसत असेल. येस. सो काय आहे, मी मी आज काय खर्च केलं आणि त्याचा माझ्या मासिक बजेटवर काय परिणाम होतोय, मला थोडंसं विश्लेषण करून द्या. आता हे काय करायचं आहे, तुम्हाला ऑलरेडी मी एक ट्रॅकर दिलेला आहे. तो ट्रॅकर फिल करायचा आहे. त्या ट्रॅकरमध्ये आपले इनपुट्स वगैरे सगळे टाकायचे आहेत आणि ते त्याचे स्क्रीनशॉट किंवा तो ट्रॅकर तिथं चॅट जीपीटी वरती किंवा डीप सीक वरती अपलोड करायचा आहे आणि हा प्रॉम्प्ट वापरायचा आहे. काय आहे की मी आज काय केलं, मी आज काय खर्च केलं किंवा माझा मासिक बजेटवर त्याचा काय परिणाम होतोय त्याचं मला विश्लेषण करून द्या. हे ट्रॅकरच्या माध्यमातून आपलं काय खर्च केलेला आहे वगैरे हे ते टाकले ते अपलोड करायचे चॅट जीपीटी वरती आणि हा प्रॉम्प्ट वापरायचा. आणि लेट अस सी की चॅट जीपीटी असेल किंवा डीपसीक वगैरे बाकीचे AI असतील ते तुम्हाला काय रिप्लाय देतात ते. पुढचं आहे वीकली एक्सपेन्स रिव्ह्यू. आता मी एक थोडंसं आता इथं उदाहरण देऊ. आता ट्रॅकरचं काय, आता तुम्ही भरला असेल भराल आणि हा प्रॉम्प्ट वापराल असं अपेक्षा आहे. पण आता आपण एक प्रॅक्टिकली एक उदाहरण तुम्हाला दाखवतो की एक एक्झाम्पल परत पुढचा प्रॉम्प्ट टाकायचा
की गेले 7 दिवस झालं माझा खर्च, उदाहरण किराणा मला 2-3 हजार रुपये खर्च केले, बाकीचे खरेदी 2,500 केले, लाईट बिल वगैरे 1,200 रुपये भरलेलं आहे. मग मला खर्च कुठे जास्त झाला किंवा हे स्पष्ट करा, किंवा एखादी सुधारणा करण्यासाठी योजना द्या. मी आता स्क्रीन चेंज केल्या. एक एआयचा किंवा न्यू चॅट ओपन करू आपण. हे आहे चॅट जीपीटी. तो सरळ मी कॉपी केलेला आहे, इथं पेस्ट केलेला आहे. मी एंटर मारतोय. लेट अस सी काय येतंय. शेवटच्या 7 दिवसाचा खर्च काय केलं काय नाही वगैरे, ते एकूण खर्चाचे विश्लेषण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला येत असतंय. खर्च विश्लेषण किराणा हा खर्च महिन्याच्या एकूण गरजेनुसार सामान्य वाटतो. आठवड्यातच 3,000 खर्च झाला असेल तर हा किराणाचा खर्च जास्त आहे. खरेदी हा खर्च एकदम अचानक नॉन रेग्युलर वाटतो. कपडे गॅजेट्स इम्पल्स खरेदी यासाठी केला असावा. यामध्ये गरज आणि हौस यामध्ये फरक करणे आवश्यक आहे. सांगते आपल्याला ते. वीज बिल हे जरा जास्तच वाटतंय. एका आठवड्यासाठी जर संपूर्ण महिना असेल तर ठीक आहे. कदाचित एसी फ्रीज किंवा इतर उच्च वीज खर्च करणारे उपकरण वापरले गेले असतील. जास्त कुठे खर्च झाला तर 2,500 हे हौस खर्च प्रकारात येतो. ही रक्कम आठवड्याच्या बजेटच्या तुलनेत जास्त आहे. लगेच रिफ्लेक्शन येतो. आणि आपल्याला काय सजेशन आलंय की किराणा 1,500 ते 2,000 पर्यंत ठेवा. हाऊस खर्च साप्ताहिक म्हणजे आठवड्याला 500 रुपयेच ठेवा. युटिलिटी म्हणजे वीज बिल असेल इंटरनेट वगैरे 300 ते 400 ठेवा. त्याच्यापेक्षा जास्ती करू नका. खरेदीपूर्वी 3 वेळा विचार करा. आता इथं काय 3 सेकंडचा रूल सांगते बघा ते. ही नवीन इन्फॉर्मेशन आहे की ही वस्तू माझ्या गरजेची आहे का, की फक्त मला अट्रॅक्शन आहे आकर्षण आहे, त्याचं विचार करायचा त्याचा 2-3 सेकंद 4 सेकंद 10 सेकंद. खर्च डायरी दररोज कुठे खर्च किती झाला हे लिहा. जसं गुगल शीट मी ऑलरेडी तुम्हाला एक शीट दिलेलेच आहे, ते ट्रॅकिंग केलंच पाहिजे. आठवड्याला त्याचे विश्लेषण करा. वीज बचत अनावश्यक दिवे एसी वगैरे बंद ठेवा. ओके. नो स्पेंड डे. हा हे पण मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की एक दिवस असा ठरवायचा की त्या दिवशी खर्च करायचा नाही. हा अर्थात कॉमन सेन्सचा भाग आहे, पण खर्चच करायचा नाही असं ठरवूनच तो दिवस स्पेंड करायचा आहे. ओके. आता स्मार्ट मानसिकता हवी सवयी. मी पैसे खर्च करत नाही, मी पैसे वापरत आहे अशी दृष्टी ठेवा. प्रत्येक 100 वाचवल्यास तो भविष्यात 1500 ते 2,000 होऊ शकतो SIP मध्ये गुंतवल्यास. ठीक आहे. सो हे एक त्याचं उदाहरण झालं. आता पुढचं एक बघा. हे रिव्ह्यू करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं स्वतः त्या याला प्रॉम्प्टला विचारायचं, म्हणजे चॅट जीपीटी सारख्या याला विचारायचं आहे. आता पुढचं आहे बजेट बिल्डिंग. म्हणजे माझं मासिक उत्पन्न 80,000 आहे. माझे खर्च आणि बचत यांचं संतुलित बजेट तयार करा. EMI 10,000 आहे. आता हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे परत एक मी तुम्हाला चॅट जीपीटीला टाकतोय एक एक्झाम्पल म्हणून. पहा काय येतं ते. काय आहे ते चॅट जीपीटीशी खेळायचं आहे. उलटा प्रॉम्प्ट टाकायचे आहेत, वापरायचे आहेत. आपल्या गरजेनुसार कोणतं बेस्ट पॉसिबल आन्सर येतंय ते बघायचे आहेत. मी हे उदाहरण देतोय, हे जे प्रॉम्प्ट देतोय ते हे उदाहरण देतोय. ह्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. ह्याचं हे विश्लेषण आलं पहा. कुठं काय केलं पाहिजे. कर्जफेड असेल, घर खर्च, घर भाडं, बचत, वैयक्तिक खर्च, खाणं पिणं, एंटरटेनमेंट, इमर्जन्सी फंड, इतर वगैरे काय असेल, हे पर्सेंटेज किती केलं पाहिजे किती नाही वगैरे हे सगळं येते. महत्वाच्या टिपा काय केलं पाहिजे, महत्वाच्या गोष्टी वगैरे हे सगळं तिथे येते. आपल्या बचतीला उद्दिष्ट द्या. म्हणजे काय कुठलं तुमचं गोल आहे त्या गोलच्या अनुसरण हे सगळं आपल्याला करता यायला पाहिजे. मग डिसिजन घेता यायला पाहिजे. प्लॅनिंग आहे का, प्लॅनिंग करण्यासाठी किती रुपये कुठल्या गोलसाठी ठेवणार आहोत आपण ते करता आलं पाहिजे. आपल्याकडे एक ना काय म्हणतो गोल मॅपिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय ती इन्व्हेस्टमेंट त्या सॉफ्टवेअरमध्ये मॅपिंग केली जाते. म्हणजे हे अमाऊंट ह्या गोलसाठी, ही अमाऊंट ह्या गोलसाठी, आणि त्याचा एक ट्रॅकर बनतो. जसं गुगल मॅपवरती ट्रॅकर आहे ना, तसं आपल्याकडे ट्रॅकर बनतो त्या सॉफ्टवेअरमध्ये. तुम्ही ते अपडेट केलं नसेल तर तुम्ही कनेक्ट करा मला, मी तुम्हाला ते ट्रॅकर बनवून देईन. आणि ह्या कन्सेप्ट वरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की कनेक्ट करा मला पर्सनली. मी तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करेन. सो असे जे ट्रॅकर्स आहेत
हे वापरले पाहिजेत, आपल्याला लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आता पहा, तुमच्यासाठी 3 पॉईंट फॉर्म्युला म्हणजे इमर्जन्सी फंड असेल, इन्शुरन्स असेल, वेल्थ क्रिएशन असेल आणि खर्च असेल, तो अशा पद्धतीने आपला बजेट आहे का, हे आपण मननचिंतन केलं पाहिजे. तर हे झालं तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट आहे की डेली 2 मिनिट मनी चेक इन. म्हणजे काय? तर आता मी इथं प्रॉम्प्ट हे करतोय, सिलेक्ट करतोय आणि परत चॅट जीपीटीला विचारतोय. काय प्रश्न विचारतोय की माझ्या पैशांबद्दलची आजची भावना, थोडस चिंता आहे, काळजी वाटते, समाधान कमी आहे. मला 2 मिनिटांची मानसिक स्पष्ट देणारा संवाद द्या. म्हणजे काहीतरी मला असं पाहिजे की जरा मला कळेल की माझ्या ह्या परिस्थितीतून बाहेर यायचंय. मग आता ते आपल्या अवस्थेनुसार त्याच्यामध्ये इनपुट टाकायचं आहे प्रॉम्प्ट देताना, की माझी ही मेंटल क्लॅरिटी काय पाहिजे असेल तर ती टाकायची. काय येते बघा, मी आता काही क्षणासाठी काही क्षण स्वतःसाठी घेतोय, श्वास घेतोय, बाहेर पडतोय वगैरे, हे जस्ट फॉलो करायचं आहे. मन लावून त्याच्या पद्धतीनं आपण त्या ज्या काही सूचना असतील त्या फॉलो करायच्या. माझ्या पैशांबाबत आज मला थोडी चिंता वाटते, तितकं समाधानी आहे, ही भावना मान्य आहे, ही माझी खरी भावना आहे, मी ती नाकारत नाही. माझी चिंता मला जागरूक ठेवते, ती मला सांगते की सुधारणा करायची आहे, मी त्या चिंतेशी लढत नाही. तर तिचं कारण समजून घेतो वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला, ही प्रोसेस आपल्याला आपल्या ध्येयांवरती ट्रॅक करण्यासाठी अतिशय मोठा एक्झरसाइज आहे आणि खूप छान पद्धतीनं हे आपल्याला करता येतं. पुढचा पॉइंट आहे गोल ट्रॅकिंग. जसं आता मी म्हटलं की गोल ट्रॅकिंग आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करता येते, तर तेच आपल्याला इथं असं प्रॉम्प्टच्या माध्यमातून करायचं आहे की मी पुढच्या 3 महिन्यात 3,000 रुपये 30,000 रुपये बचत करण्याचे ठरवलंय. कृपया 1 आठवड्याची प्रगतीचा ट्रॅकर तयार करा. एक कुठला तरी गोल टाकायचा आहे. जसं आपल्याला इमर्जन्सी फंड असेल तर इमर्जन्सी फंड बनवायचं, आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे. मग ते बरोबर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे वगैरे, हे सगळं व्यवस्थित आपल्याला ते समजून सांगते. आपल्याला रिफ्लेक्शन येतंय की बाबा आपण कुठं कुठं काय काय पावलं उचलली पाहिजेत वगैरे वगैरे. हे बोनस पण टिप दिलेले दिसतात 3 मिनिटांसाठीची. काय, या आठवड्यात कुठे बचत केली, ह्या 3 प्रश्न विचारायचे. कुठे थोडा खर्च जास्त झाला, पुढच्या आठवड्यात सुधारण्यासाठी काय करता येईल वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीनं मी साधारण 11 पॉइंट्स इथं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. 11 प्रॉम्प्ट्स आहेत. आता हा पण बघा, हा अतिशय महत्वाचा आहे. काय आहे की पैशांबद्दल एक चांगला निर्णय घेऊ शकतो, मला प्रेरणादायक विचार किंवा एखादी कृती सांगा. नुसतंच आपण व्हिडिओ वगैरे न बघता चॅट जीपीटीची असं चर्चा केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला एखादं चांगलं इनपुट जरी भेटलं ना, तर आपला गेम चेंज होईल. आजचा प्रेरणादायक विचार काय, मी माझ्या पैशांचा मालक आहे. पैसे माझे आयुष्यभर पै पैसे माझे आयुष्य चालवणार नाहीत, मी पैसे चालवणार. आजची एक सोपी पण ताकदवान कृती काय करायचं आहे की माझ्या खात्यातून 500 किंवा 1000ची एसआयपी सुरू करायची आणि किंवा साईड सेव्हिंग खात्यावर ट्रान्सफर करा. मी म्हटलं ना मागाशी, एक सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं, तिकडे ट्रान्सफर करायचे. असं एक एक छोटे छोटे टिप्स आपल्याला लक्षात येतील. सो हा फोकस राहील, याच्यामुळे आपलं माइंड फोकसमध्ये राहतं. बिझनेस कॅश फ्लो, बिझनेसमध्ये पण आपल्याला टाकायचं आहे की गेल्या जो काय प्रॉब्लेम असेल तो एवढा एवढा खर्च झाला आणि आपल्याला अजून खर्च करायचा आहेत आणि हे गोल्स आहेत, मग मला कशी करायचे सांगा, असं म्हणून आपण चॅट जीपीटीला विचारू शकतो, तो प्रॉम्प्ट टाकू शकतो. फायनान्शियल अफर्मेशन्स, माझी आर्थिक उन्नतीसाठी 5 पॉवरफुल मराठी सकारात्मक वाक्य तयार करा जे मी रोज म्हणू शकेन. मला वाटतं हा आपण थोडासा बघू नेमकं काय चॅट जीपीटी सांगते ते पाहूया आपण. सो अशा पद्धतीनं ह्या एआयचा वापर आपल्या प्रगतीस डेली बेसिसवरती करता यायला पाहिजे. बघा आता 5 कोणते कोणते पॉवरफुल अफर्मेशन्स येतात पहा.
मी पैशाला आदराने हाताळतो आणि पैसा प्रेमाने माझ्याकडे येतो. वा. प्रत्येक दिवस माझ्या आर्थिक समृद्धीकडे एक मजबूत पाऊल आहे. माझी विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि कृती मला आर्थिक स्वातंत्र्य देतात. मी शहाणपणाने खर्च करतो, नियमित बचत करतो आणि बुद्धीने गुंतवणूक करतो. वा. माझं आर्थिक आयुष्य प्रत्येक दिवशी अधिक समृद्ध, स्थिर आणि भरभराटीचे होत आहे. कसं वापरायचे वगैरे ते पण पुढचं सांगते आपल्याला. सो इतका बेस्ट फ्रेंड आहे, तुम्ही त्याचा वापर करा. 1 रुपी रिचार्ज. आज माझ्या उत्पन्नाच्या पलीकडे कोणताही एक उपाय विचार मला श्रीमंत बनवू शकतो. कृपया उदाहरण द्या. पाहायचं काय हे? येस. उत्पन्नाच्या पलीकडे विचार करणे हेच खरे श्रीमंतीचे बीज आहे. वा. श्रीमंतीचे विचार. मी पैसे फक्त मिळवत नाही, मी त्याचं नियोजन आणि गुंतवणूक पुनर्निर्मिती शिकतोय. यातला फरक. साधा कमवणारा पैसे कमवतो आणि खर्च करतो. श्रीमंत विचार करणारा पैसे कमवतो, त्याचं नियोजन करतो आणि पुन्हा वाढवतो. एक सवय. मी दर महिन्याला माझ्या पैशांच्या वह्या लिहून अपडेट करतो. वा. बजेट ट्रॅकिंग व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. सो अशा पद्धतीनं हे 9वी स्टेप आहे. 10वा आहे लेडी संडे मनी. म्हणजे सॉरी, लेझी संडे मनी म्हणजे काय? तर आपल्याला संडेच्या दिवशी थोडं मननचिंतन करण्यासाठीचा तो प्रॉम्प्ट आहे की आपलं रिव्ह्यू करायचं, आपलं काय चाललंय काय नाही. त्यानुसार आपण 30 म्हणजे 30 मिनिटांसाठी काय करू शकतो वगैरे असा एखादा प्लॅन घ्यायचा आहे चॅट जीपीटी कडून. आणि इन्व्हेस्टमेंट रेडीनेस म्हणजे मला पुढील 6 महिन्यात एसआयपी सुरू करायची आहे. माझ्या सध्याच्या खर्च आणि बचतीच्या पद्धतीनुसार मी किती रक्कम गुंतवू शकतोय. अवेअरनेस वाढवायसाठी चर्चा करायची. आपण आपला एवढा कॅश फ्लो आहे, हे असं आहे, ते तसं ते उचलायचं आणि चॅट जीपीटीला टाकायचं आणि खाली हा प्रॉम्प्ट टाकायचा. सो अशा पद्धतीनं आपण या चॅट जीपीटीचा वापर करून आपण सातत्यानं आपल्या प्रगतीकडे कसं लक्ष राहील याचा आपण वापर करता आला पाहिजे. ठीक आहे. सो आता पुढचा एक महत्वाचा टॉपिक पाहू आपण. हे थोडं माइंड मॅपच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न केला. तर पुढचा पॉइंट आहे टॅपिंग क्लब. तुम्ही टॅपिंग क्लब जॉईन केला नसेल तर तुम्ही जॉईन करा. बिकॉज ह्या टॅपिंग क्लबच्या माध्यमातून आपण डेली येतोय, डेली सबकॉन्शियसली आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला डेलीचा स्ट्रेस रिलीज करणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला पोटेन्शियल वाढवायचं आहे आपलं. हा. जर आपल्याला आपल्या सिस्टीमवरचा, आपल्या शरीरावरचा नको असलेला तणाव जर निघून गेला असेल तर नक्कीच आपली कार्यक्षमता वाढते. त्यामुळं रोजच्या रोज हे टॅपिंग करणं गरजेचं आहे. आणि अनेकांची अशी समस्या होती की बाबा ते होत नाही किंवा गरज पडेल त्याच वेळेस अनेक लोक टॅपिंग करतात वगैरे. तर आपण काय केलंय तर डेली बेसिसवरती हे सेशन चालू केलेलं आहे. तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, पर्सनली कनेक्ट करा किंवा येस व्हॉट्सअपला कनेक्ट करा. मी तुम्हाला त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आणि तो ज्याच्यामध्ये आपण लिंक शेअर करतोय, ऑनलाईन राहतात ते सेशन, तर ते लिंक पण तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती येत राहील. सो अशा पद्धतीनं आपण मंथली बेसिसवरती कशा पद्धतीनं आपण हे ट्रॅक करायचं, काय नाही करायचं हे आपण पाहिलेलं आहे. हे आवडलं असेल तर तुम्ही मला रिप्लाय करा. आणि आय होप तुम्ही अशा पद्धतीने कराल की जेणेकरून आपला फोकस हा फोकसच राहील, डायव्हर्ट नाही होणार. बऱ्याच लोकांचं असं असतं की हो माझं लक्ष आहे, मी एवढा पैसे इन्व्हेस्टमेंट करतो, एवढा खर्च करतो, माझं लक्ष आहे वगैरे वगैरे. तर लेझर फोकस झाला पाहिजे. नुसता फोकस नाही तर लेझर फोकस आपला राहता आला पाहिजे. त्याच्यासाठीच हा मोठा एक्सरसाइज आपल्याला करायचा आहे.